इलेक्शनचा मूड आता कोण कुठच्या पक्षात जातो कधी जातो तेच कळत नाही. त्यामुळे आमचा मूड आम्ही कसं काय सांगायचं. जर दोन्ही चांगली माणसं असतात ना तर पब्लिकचे हाल होतात. कमळाच्या अजय लाटेमध्ये निवडून आल्या त्यानंतर त्यांनाही माहिती आहे त्यांनी किती विकास केला आणि जनतेलाही माहिती आहे किती विकास झाला. एक नवी मुंबईसाठी प्रोजेक्ट आणला असं दाखवा, मी माझी उमेदवारी पाठीमागे घ्यायला तयार आहे. की अपोजिटला कोण उभा आहे, जोर कोणचा आहे ते आम्हाला नाही माहिती. हे नाईक मुंबई नाही, यांना आमदार घरातला खासदार घरातला पाहिजे, पालकमंत्री घरातले, याच्या पलीकडे काय नाही. कुठे कागदार होता, खाली घोषणा 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 घोषणा. यांनी काय 16 वर्षात दिला. झोपडपट्टीचा पुनर्विकास का झाला नाही याच्याबद्दल कुणीही एकाही नेत्याने बोललेलं नाही. तत्कालीन महापौर संजू नाईक यांनी तो डॅम घेण्याचं काम केलेलं आहे. त्यावेळी एमके मडवीचा त्या ठिकाणी सिग्नेचर आहे, या परिवाराची सही नाही आहे. हे खोटे बोलतायत. आघाडीमध्येच भांडणं चाललेत. मी जनता याच गोष्टीला वैतागले. तर मित्रांनो, मोठी विरस्ती करत आपण पोहोचलेलो आहोत मूळ महाराष्ट्राचा जाणून घेण्याकरता सुनियोजित शहर म्हणून म्हणवल्या जाणाऱ्या नवी मुंबईमधल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात. लढत जोरदार आहे मंडळी. इथे जर आपण बघायला गेलं तर इथल्या विद्यमान आमदार आहेत मंदाताई म्हात्रे. ते पुन्हा एकदा महायुतीकडनं हातात कमळ हातात घेऊन त्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. दुसरीकडे बंडखोरी करत तुतारी हाती घेतलेली संदीप नाईक यांनी, ते देखील जोरदार लढत देऊ शकतात. तिसरीकडे मंगेश आमले, जे खरं तर पूर्वी ते आशा धरून होते की तुतारीतनं त्यांना उमेदवारी मिळेल, पण ती त्यांना काही मिळाली नाही. आणि दुसरीकडे नाहटा देखील जे आहेत, जे पूर्वी खरं तर शिंदे गटात होते शिवसेनेत, आणि ते देखील अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उभे ठाकलेले आहे. त्यामुळे लढत जी आहे ती जोरदार आहे. चला मंडळी, आपण तसं बघायला गेलं तर या लढतीत गजानन काळे जे आहेत ते देखील इथं पोस्टर आपण बघतोय, मनसेचे उमेदवार, ते देखील या लढतीत समोर दिसणार आहे. लोकांनाच आपण विचारू की नेमकं त्यांना नवी मुंबई आणि खास करून बेलापूर विधानसभा मतदारसंघाचा मूड काय जाणवतो आहे. चला एक एक करून लोकांना बोलतो करूयात. नमस्कार, काय नाव आपलं? मनोज भाई, काय करता? काय नाही करत, होय का? असंच फिरतो मार्केट. अरे वा वा. मला काय हवंय? काय नाही, काय हवंय असं म्हणजे काय सर मूड काय बघ इलेक्शनचा सध्या? इलेक्शनचा मूड आता कोण कुठच्या पक्षात जातो कधी जातो तेच कळत नाही. त्यामुळे आमचा मूड आम्ही कसं काय सांगायचं. बरोबर. उद्या ते कुठच्या पक्षात गेलं, अरे मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही उद्या तिकडे गेले तर मी तिकडे जाणार. बरोबर. तू तिकडे गेला तर तिकडे जाणार. बरोबर. बेलापूर विधानसभा मतदारसंघ काय जोर आहे सध्या? सध्या सर्वांचेच जोर आहे. होय का? आम्हाला पण एक पहिले प्रेक्षक भेटले, ते आम्हाला असंच म्हणाले, सध्या सगळ्यांचाच जोर आहे म्हणाले. बरोबर. कोण कोण उभे इथे? इथे नाहटा आहे, मंदाताई म्हात्रे आहेत, आंबले आहेत, गजानन काळे, गजानन काळे आहेत. मग काय जोर कोणाचं वाटतं तुम्हाला? जोरचा आणि आपले संदीप नाईक साहेब आहेत. संदीप नाईक आहेत. तसे लोकल आमचे जे आहेत मंदाताई म्हात्रे, ते मेन आमचे आहेत. मला वाटतं यावेळेला यंदा सांगणं फार कठीण आहे. म्हणजे मारामारी खूप जबरदस्त आहे. हो ना. आणि त्याच्यामध्ये 2 कॅन्डिडेट सगळ्यात सध्या पुढेच आहेत, संदीप नाईक आणि मंदाताई म्हात्रे. तर त्यांच्यामध्ये ऑलमोस्ट आतापर्यंत तरी 50-50% आहे. आता शेवटच्या 3-4 दिवसांमध्ये जितका जोर वाढेल त्याच्यावर अवलंबून असेल कोण काय वारं फिरतंय सांगता येत नाही. हो, सांगता येत नाहीये. फक्त काही महत्वाचे फॅक्टर्स आहेत, जसं मराठा आरक्षण वगैरे आहे वगैरे. जर का त्यांचा एक गठ्ठा जर का बीजेपीच्या विरुद्ध गेला तर प्रॉब्लेम होतो. मला तर वाटतं विकास एक तर महानगरपालिकेच्या निवडणुकांचा काही आता पत्ता नाहीये. आमदार आमच्या इथल्याच आहेत, मंदा म्हात्रेताई. आता ते कमळाच्या अजय लाटेमध्ये निवडून आल्या त्यानंतर त्यांनाही माहिती आहे त्यांनी किती विकास केला आणि जनतेलाही माहिती आहे किती विकास झाला. काय सध्या बेलापूरमध्ये कोण उभं आहे? आता मंदाताई म्हात्रे आहे बाबा. होय का? आणि त्यांच्या विरोधात कोण उभं आहे? विरोधाचं माहिती नाही मला. कोणाचा जोर आहे असं वाटतं तुम्हाला? आम्हाला जोर कोणाचा माहिती नाही. आम्ही आहे मंदाताईच्या तर्फे. आम्ही ते आम्हाला सपोर्ट विपोर्ट करतात, सगळं करतात. आम्ही त्यांचाच बघतोय. बाकी अपोजिटला कोण उभा आहे, जोर कोणचा आहे ते आम्हाला नाही. बेलापूरचा विकास तर आहे, मंदा म्हात्रेमुळे बरंचसा केलंय. पण आता गणेश नाईक दोघं बी चांगली लोक आहेत, सेवा करणारी. यांनी असं दोघांनी नव्हतं साज करायला पाहिजे. काय नव्हतं करायला पाहिजे? एक तर त्या मंदा म्हात्रेच्या विरुद्ध त्यांनी नको पाहिजे, किंवा एका दोघातले एकाला तिकीट द्यायला पाहिजे होतं. जर दोन्ही चांगली माणसं असतात ना तर पब्लिकचे हाल होतात. काय करतात ते? मी घरगुती व्यवसाय आपला. काय करता? पाणीपुरीचा व्यवसाय आपला. वा 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 वा.
काम केलं पाहिजे असं आहे. मनगटात महिलांनी जोर काम केलं पाहिजे आहे, सर. मनगटात जोर आहे, त्या जोरावर आपण काही करू शकतो. बोला. बरोबर, मेहनत महत्वाची असते. हो. काय तरी सध्या इलेक्शनचा माहोल काय इथे तुमच्याकडे? चांगले आहे. सध्या तर आम्हाला असं वाटतं एखादी महिला आली तर बरंच आहे, बरं, कारण महिलाच महिलाला समजू शकते बरं. लेडीज मध्ये. काय चान्सेस वाटतात? मला त्यांनी काम केलं इथे? येस, होय? आय एम लॉट इन फेवर ऑफ हर. त्यांनी पुष्कळ केलं इथे. आणि इव्हन या साईडने म्हणा, आपले गुरके साहेब आहेत, त्यांनी पण आमच्या स्पेसिफिकली या सेक्टरमध्ये त्यांनी बरेच, इनफॅक्ट कोरोना काळात रिअली फ्रँकली स्पीकिंग या सगळ्यांनी ना, इरेस्पेक्टिव्ह की ही पार्टी असू दे ती पार्टी असू दे, नोबडी थॉट लाईक दॅट. आणि सगळ्यांनी येऊन आम्हाला दे हॅव गॉन आउट ऑफ देअर वे टू हेल्प अस, आणि फॉर दॅट वी आर ग्रेटफुल. असं आहे नवी मुंबईकर मंडळी, आपली वेगवेगळी मतं ते व्यक्त करतात. खरं तर मी जसं अगोदरच म्हणालो की नवी मुंबईला एक प्लॅन सिटी, सुनियोजित शहर म्हणून ओळखलं जातं. स्वच्छतेच्या बाबतीत देखील हे शहर नंबर 1 वरती पारितोषिक या शहराने घेतलेलं आहे. पण नवी मुंबईचे काही प्रश्न आहेत, मग ते पुनर्वसनाचे असतील, 12.5% इथल्या भूमिपुत्रांना नोकरी असेल, घरं असेल, त्याबद्दलचा मुद्दा असेल, आणि इतरही काही गोष्टी, पाण्याबद्दलचा विषय जो खरं तर चर्चेला येईल आपल्या शोच्या चौकटीत. तिथे धमासान होईल, विकासाबद्दलचे दावे होतील, आणि त्यातनं आपल्याला कळू शकेल की नेमका विकास झालाय की नाही, आणि त्यातनं स्पष्ट होईल एकूणच मूड महाराष्ट्राचा. मंडळी, जोरदार आणि सुनियोजित शहर म्हणवल्या जाणाऱ्या नवी मुंबईत आपण आहोत, बेलापूर विधानसभा मतदारसंघात. भलेही आज बेलापूर विधानसभा मतदारसंघाबद्दल आपण चर्चा करत असू, पण संबंध नवी मुंबईबद्दल देखील आजच्या या कार्यक्रमात चर्चा होईल. नवी मुंबईला सुनियोजित शहर म्हणत असताना या शहराचा विकास झालाय का, आणि तो म्हणजे नियोजित पद्धतीने झालाय का, हे जाणून घेणं फार महत्वाचं ठरणार आहे. पण खास करून बेलापूर मतदारसंघाबद्दल जर बोलायचं झालं तर विद्यमान आमदार मंदा मात्र या पुन्हा एकदा रिंगणामध्ये आहेत. तुतारी हाती घेऊन संदीप नाईक त्यांच्या विरोधात उतरलेत. मनसेचे गणेश काळे आहेत, त्याचबरोबर गजानन काळे माफ करा, त्याचबरोबर विजय नाहटा अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे टाकलेले आहेत, आणि इतरही उमेदवार मंडळी इथे जोरदार लढत देताना दिसत आहेत. त्यामुळे बघूयात या दुरंगी तिरंगी चौरंगी लढतीत कोण बाजी मारत आहे. चला, मी सुरुवात करतोय. अर्थातच नवी मुंबईच्या एकूणच विकासाबद्दल बोलत असताना आयटी हब इथे आलेलं आहे, मल्टीनॅशनल कंपन्या इथे आलेल्या आहेत. त्याच्यामुळे एकूणच इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहत असताना मूलभूत सुविधा त्या प्रमाणात इथे विकसित झालेल्या आहेत का, विकास नियोजित झालाय का. मी विद्यमान आमदारांच्या प्रवक्त्यांनाच हा थेट प्रश्न विचारतो, नियोजित विकास झालाय का? आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी गेले 25 वर्ष सलग ज्यांनी सत्ता राबवली त्यांच्यामुळे हा जो प्रलंबित विषय आहे, अनेक वर्ष नियोजित विकास झालेला नाही, गावठाण बकास झालेली आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो की झोपडपट्टी जो विभाग आहे त्या ठिकाणी अनधिकृत झोपड्या वाढलेल्या आहेत, लोकांना न्याय मिळत नाही, आणि खासकर कॉलनी विभागामध्ये पण सध्या अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. त्या ठिकाणी एफएसआयच्या माध्यमातून अनेक त्रुटी राहिलेल्या आहेत. परंतु कमीत कमी 2.5 एफएसआय आणण्याचं काम या विधायकाने केलेलं आहे. याच्यापूर्वी आपण 20-25 वर्ष सतत प्रत्येक निवडणुकीला आली की एफएसआय येणार, नारळ फुटणार, पुढच्या वर्षी तुम्ही टॉवरमध्ये जाणार. परंतु 20 वर्षाच्या कालखंडानंतर आता या 2-3 वर्षामध्ये या ठिकाणी मंदाताईंनी आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारांनी, फडणवीस साहेबांच्या आणि अजितदादामुळे हा एफएसआय झालेला आहे. 2.5 पासून तो वेराई झालेला आहे. त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या हिशोबाने 2.5 असेल, 3 असेल, 3.5 असेल, 4 असेल, या सगळ्या गोष्टी करण्याचं काम केलेलं आहे. गेल्या 25 वर्षाचा आजही तुम्ही पाहता की विकास झाला नाही म्हणून एक ठिकाणी एक पक्ष आणि एक ठिकाणी सत्तेत पण तुम्ही आणि विरोधात पण तुम्ही, म्हणजे शेवटी नक्की तुम्हाला काय साध्य करायचं आहे, ही त्यांची विफलता आहे. आणि त्याच्यामुळे ग्रसित जाऊन त्यांना आज या ठिकाणी जावं लागलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये जो गतिमान सरकारचं काम मोदी साहेबांच्या विचारांनी महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब करतात ते नक्कीच पूर्ण होणार. कारण काय, एफएसआय ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे. काही लोकांचा दृष्टिकोन फक्त एफएसआय वरती नाही, जर तो असता तर ह्याच्या 20 वर्षापूर्वी त्यांनी केला असता. ते का केलं नाही, प्रत्येक ठिकाणी त्यांना भागीदारी पाहिजे असेल तर या गोष्टी अडलेल्या होत्या. आणि ताईंनी कुठल्या प्रकारची भागीदारी नाही, पार्टनरशिप नाही, पारदर्शकता ठेवून काम करण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे हा काम चालू झालेलं आहे. ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे, तुमच्याकडे येतो. ठीक आहे, येतो ना मी तुमच्याकडे येतो. चला, बोला. त्यांनी जो दावा केला विकासाबद्दल, एफएसआय आणल्याचा दावा केला, हा एफएसआय हा यापूर्वी तुम्ही आणू शकला असतात तुमच्या नेत्यांच्या माध्यमातून, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मग तो का आला नाही, त्यांचं म्हणणं तुम्हाला पटतं का? माझे मित्र राजू शिंदे बऱ्याच ठिकाणी फिरत आता परत तिकडे गेले. त्यांचं पहिलं स्वागत करतो. दुसरी गोष्ट अशी, ते म्हणतात
ते म्हणतात, ते बोलतात, ते जे बोलतायत, ते जे बोलतायत एपीएसआयचा प्रश्न, ते एपीएसआयचा प्रश्न जे बोलतायत आणि 20 वर्षापर्यंत काही केलेलं नाही, आत्ता होत आहेत. तर मी तुम्हाला सांगतो की नव्या मुंबईमध्ये सगळ्यात पहिलं रिडेव्हलपमेंट हे नाईक कुटुंबियाच्या माध्यमातून, संदीप नाईकांच्या माध्यमातून 18 वर्षापूर्वी सेक्टर 1 येथे गणेश टॉवर जिथे मी राहतोय तो झालेला आहे. तर अजून तुम्हाला सांगतो हे अडीच एपीएसआयचा वाढ बघतायत. मला बोलू द्या, तुम्ही बोलत असताना मी बोललेलो नाही. आणि तो टावर बांधताना बिल्डिंग तोडण्याचं काम सध्याचे भाजपचे अध्यक्ष रामचंद्र घरत यांनीच केलं होतं. त्यांनी सांगावं केलं होतं की नाही. दुसरी गोष्ट, ओसी नाही तर इंटरनॅशनल बँका, या मल्टीनॅशनल बँका तिथे भाड्याने कशा राहतात. आयसीआयसी बँक अशा मोठमोठ्या बँका, बँक हब म्हणजे गणेश टॉवर म्हटलं जातं. आज या ठिकाणी मला अभिमान आहे. ओसीचा मुद्दा महापालिकेचा आहे ना तुमचा? कसला? महापालिकेचा आहे ना. बिल्डिंग प्रपोजल आहे ना तुमच्याकडे? बिल्डिंग प्रपोजल करून आम्ही सगळ्यात पहिलं 2000 साली सुरुवात केली. 2006 साली 176 कुटुंबांना, बाहेरचे नाही, तिथला प्लॉट विकला नाही कोणाला, कुठच्या बाहेरच्या ग्राहकाला, बिल्डरला विकला नाही. तो आम्ही स्वतः त्या ठिकाणी 176 लोकांची तरतूद केलेली आहे. 220 फुटाचं घर होतं ते आज 565 फुटामध्ये कार्पेट. अरे अधिकृत, मी त्यांनी राजीनामा द्यावा. अहो आम्ही आम्हाला खोटं बोलता आलं असतं ना तर त्याच पक्षात राहिलो असतो. आम्हाला खोटं बोलता येत नाही. आम्ही त्या पक्षातून बाहेर का आलो. अडीचचा एफएसआय कोणी आणला? त्यांनी आणला म्हणलं. हे बघा, अजून सुद्धा कागदावर आहे, त्याचा जीआर नाही, काय नाही. अहो त्यांना आहे ना, एक लक्षात घ्या, आज अजून सुद्धा त्यांच्याकडे खुलेआम जीआर नाही. दादागिरीवरती आता सगळं चाललेलं आहे. यांनी काय सांगायचं, यांच्या बैठीसाठी त्यांनी पहिल्या करायला पाहिजे होत्या. अहो या 15 दिवस, एक मिनिट, 1 महिन्यापूर्वी हे आमच्या घोषणा देत होते. 1 महिन्यापूर्वी. त्यांचे अध्यक्ष आता हे रामचंद्र घराच्या बाजूला आमचे अनिल कौशिक आहेत. हे प्रचार रॅलीमध्ये शुभ मुहूर्त करायला आले होते. संदीप नाईकांचा मुहूर्त त्यांच्या हस्ते, एक मिनिट, त्यांच्या हस्ते नारळ फोडलेला आहे. भागीदारीचा आरोप, मला त्यांना वेळ द्यायचा आहे. साहेब, या ठिकाणी पूर्वी 1.5 एफएसआय होता. यांनी म्हणतात 2.5 एफएसआय आणला. मग 2.5 एफएसआय आणताना या शहराचा विचार केलाय का? हे साहेब, हे चिंचोळा शहर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर कुठून उभे करणार? 3-3, 4-4 एफएसआय आणला म्हणतात. शहराचा विचार करून आणा. कुठून आणणार इन्फ्रास्ट्रक्चर? कुठून आणणार पाणी? कुठून आणणार शाळा? कुठून आणणार उद्यानं? मनसे काय म्हणणं, यांनी जे दावे केले, साहेब जे बोलते की गणेश टॉवरचा मी विकास केला किंवा टॉवर उभावला, गणेश टॉवरचं त्यांना मतदान भेटतं का? डी टाईपचं त्यांनी नारळ किती वेळा फोडलं? त्याच्यानंतर बी काय केलं? त्यांनी बी टाईपसाठी काय केलं ते त्यांना सांगावं. ते एवढंच उत्तर द्यायचं त्यांनी. आणि जर मतदान त्यांना फक्त टॉवरचा भेटत असेल तर मग बी टाईप आणि डी टाईप मध्ये काय येतं हे मला सामान्य उत्तर हवं पाहिजे. बस एवढेच माझी बोलणी. आता इथे तुम्ही म्हणतात काय इन्फ्रास्ट्रक्चरचा इथे प्रश्न असतो. हॅलो, संदीप नाईकने साहेब फक्त 2.5 एफएसआय फक्त हा कागदावर आहे, तो कधी अंमलात आला नाही. इथे झोपडपट्टीची अनधिकृत झोपडपट्टी केली आहे. मग एसआरए योजना का तुम्ही लागू करत नाहीये? बिल्डिंगच का बांधताय? एसआरए योजना करून इथे एसआरए योजना करून तिथे बिल्डिंग बांधा आणि तिथे चांगलं टॉवर करा ना. त्या लोकांना पण घरं द्या ना. फक्त ते मतदानासाठी आहे का? ते झोपडपट्टी फक्त तुम्ही गृहीत धरली की यांना 1500 रुपये दिले की ते मतदान देणार. मग त्यांना सुखसोयी द्यायचं काम नाहीये का ह्या लोकांचं? ते काय एसआरए योजना का आणत नाहीये? त्यांनी इतके वर्ष 10 वर्ष इथे स्टँडिंग आमदार आहे. इकडे आमचे महाआघाडीचे संदीप नाईक, गणेश नाईक साहेब, मग अजूनपर्यंत एसआरए योजना का नाही आली?
एक मिनिट थांबा. एक नारी बोलू द्या, नेत्यांना बोलू द्या. आता नुकताच माझे मित्र बदला खाते बोलले माझ्याबद्दल की मी प्रचाराचा नळ फोडायला आलो होतो. नकाते साहेब ऐकून घ्या तुम्ही. नाही मी सांगतो नियोजित विकास झाला का? विषय बरं या विषय जो मला बोल आरोप केला त्यांनी ऐकून घ्या. हे बघा थांबा ना, ऐकून तर घ्या. मी ऐकलं ना तुमच्याकडे येतो तेव्हा बोला. मी काँग्रेस पक्षाचा अस्तित्व टिकण्यासाठी सर्वांची मीटिंग झाली की बाबा थोडासा पुढच्या विषय बोलू. ते मला बोलले की आमचा तो माझा अजेंडा नाही, ती माझी पॉवर नाही, ती माझी ज्युडिक्शन नाही आणि काँग्रेस पक्ष सध्या काम करत आहे. सगळे म्हटले यांना पडायचंय, हा कलंक माझ्यावर लागू नये म्हटलं बाजूला होतो. आणि भाजपने मला मान सन्मान दिला. आयुष्यात परत पलटी तुमच्यासाठी दहावी पलटी नाही मारली आणि नियोजित विकास पलटी कोणी मारली ऐकून घ्या. रोज पलटी डेली 5 वर्षात पलटी आणि दुसरा ऐका सोयीनुसार पलटी आणि दुसरा ऐका हे बघा 1 मिनिट सांगा ऐका दुसरा 1 मिनिट दुसरा नियोजित विकास सांगतो तुम्हाला मी. हे बघा पहिला जो FSI विषय होता कुठे कागदार होता, खाली घोषणा. ज्यावेळी माहिती सरकार आली, फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे सरकार आली, 1.5चा FSI त्यांनी आणला, 5 केला. डेढ़ का पहिला 2 होता. तेवढी जागा आहे. पहिला 2 होता 17 मध्ये 2 होता. 2 पहिल्या 2 FSI होती. टोल नका काढला. दुसरा तास काढला. चला मला फायनली पुढल्या मुद्द्यावर जायचंय. उत्तर शांत बसा, मी कोणाचं नाव घेत नाही. पण FSI जो वाढले गेलेले त्याचं प्रत्येक काय असेल ना, तर सेक्टर 9ला आता 4 ते 6 बिल्डिंग सुरू आहेत. ते FSI वाढूनच सुरू आहेत. उगीच काहीतरी बोलायचं. आणि सन्माननीय आमच्या गणेश नाईक साहेबांनी आमच्या आमदारांनी इथे गणेश टावर उभार केलेला आहे. त्यांचं नाव घ्या ना, त्यांचं काय नाव घेत नाही. आणि म्हणून सांगतो मंदाताई म्हात्रे यांनी मागच्या 10 वर्षामध्ये साधारण 2000 कोटीचे इथे काम आणलेत. गणेश नाईकांनी काम केलं. गणेश नाईकांनी गणेश टावरचं काम केलं. त्यांचं नाव पण घेतलं. मला मंदा म्हात्रेंनी काम केलं. मला सांगायला खेद वाटतो की या नवंबरचा उपमहापौर ज्याचं घर गणेश टावर म्हणून बनवला गेला, गणेश नाईक साहेबांनी त्यांचं नाव देखील घेत नाही. मला खूप खेद वाटतो की गणेश नाईक साहेबांची कृपा आहे, ती कृपा यांच्यावर असताना देखील हे त्यांचं नाव देखील घेऊ शकत नाही. गणेश नाईक नाव घेणं ही त्यांची मजबुरी, म्हणजे त्यांना कठीण जात आहे का? मजबुरी आहे तर मैदान सोडावं. ते सांगतात आमचे वडिलांसारखे आहेत आणि त्यांचं नाव देखील घेत नाही. आणि मंदाताईंचं विशेष म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी विकासाची गंगा वाहिलेली आहे. सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल हे 1100 करोडचं हॉस्पिटल या सामान्य लोकांसाठी येत आहे. इथे जे हॉस्पिटल आहे भूमिपूजन जरा टेंडर निघालेलं आहे. महाराष्ट्र भवन, खेद वाटतो महाराष्ट्र भवनाचा. हा ठीक आहे, गजानन कालेनी त्याच्यावर घेतला. गजानन कालेनी त्याच्यावर अभ्यास केला, पण त्यांना इथली जनता पावर देत नाही म्हणून ते बिचारे खाली आहेत. पण मंदाताई म्हात्रेने त्याचं भूमिपूजन केलेलं आहे आणि ते काम देखील लवकर येत आहे. म्हणजे अशा प्रकारचं विजन घेऊन ते येत आहेत आणि या विजनमुळे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा एक नारी सप्पे भारी म्हणून प्रचंड मतांनी निवडलं. ठीक नेते तुम्ही रेडी राहा. आता ज्यांनी सांगितलं बिटूचं टाईप चाळीबद्दल, नव्या मुंबईतला इतिहास आहे का? चाळी आमच्या जाऊन बघावे या लोकांनी. आतमध्ये पेवर ब्लॉक पासून सगळ्या गोष्टी झाल्या, टावर चाळीमध्ये झालेले आहेत. हे यांनी बघावं. परंतु यांच्या काळखंडात साहेबांचं काय घेणं? आता सांगतो ना, गेल्या वेळेला 5 वर्षापूर्वी यांची सत्ता असताना त्या लोकांना ओसी देण्यात येत नाही, सीसी मिळत नाही. सीसी न मिळण्याचं काम यांच्या माथी आलेलं आहे. त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आता यांनी सांगितलं की गणेश टावरच्या बाबतीमध्ये गणेश टावर आणि आमच्या सेक्टरमधील C2 टाईप या दोन्ही कामं एकत्र चालू होणार होती. परंतु फक्त कोणाच्या तरी प्रेमापोटी इनलिगल बांधकाम केलेलं आहे. कोणाच्या प्रेमापोटी? त्यांना माहिती आहे कोणाचं प्रेम? त्यावेळेला कुठल्या पार्टीचं ते सांगा. आमच्या नेते गणेश नाईक साहेबांच्या आणि गणेश नाईक साहेबांनी त्यावेळेला केलं. परंतु आमच्या C2 टाईपचा प्रोजेक्ट आज 22 वर्ष यांच्यामुळे रखडलेला आहे.
पार्टनरशिपमुळे रखडलेला आहे. भागीदारी येस, भागीदारीचा आरोप. त्यांचं म्हणणं आहे गणेश नाईक तुमचे नेते, तुम्ही म्हणायला पाहिजे गणेश नाईक तुमचे नेते. बापच बोलणार, बापाला बापच बोलणार. एक तुम्हाला सांगतो, तुमच्या माध्यमाच्या मधून सांगतो की भरत नखाते लहानपणापासून त्यांची करंगळी पकडली आहे आणि आता किती आले आणि किती गेले, पण भरत नखाते त्यांच्या बरोबरच आहे आणि राहणार. मला सांगायची गरज नाही कोणाचं नाव घ्यायचं. आणि तुमचा माहिती करता सांगतो, आज हे भाजपचे बोलतात, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दादा असताना, दादा एक मिनिट त्याच्याबद्दल बोलतोय, त्यांनी जो आरोप केला भागीदारीमुळे विकास थांबला, खरंय का? एक लक्षात ठेवा, एक मिनिट. हा गणेश टावर अवघ्या 3 वर्षात झाला, तिथे भागीदारी नव्हती का? टावरच्या पुढे जाऊ, गणेश मुंबईबद्दल बोलू. C1 C2 यांच्या इथली, यांच्यामध्ये यांना भागीदारी जेवढी पाहिजे तेवढी मिळाली नाही, मग काड्या घातल्या. आज प्रत्येक प्रोजेक्टमध्ये ज्यांचं कोणाचं काम चाललंय, नाही आम्ही करू देणार नाही, अशा पद्धतीमध्ये काड्या घातल्या. आता हे जे बोलतायत, यांनी त्या बिल्डरशी काय संवाद साधला? हा बिल्डर मला माहिती आहे तो काय थांबलं. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, गणेश टावर ज्या दिवशी झाला त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गणेश नाईक होते. मला गणेश नाईकांचा अभिमान आहे, मला अभिमान आहे. गणेश नाईक घरातली बंडखोरी थांबवू शकले नाहीत. एक लक्षात घ्या, आम्ही कार्यकर्त्यांनी या 10 वर्ष इथला आमदार कोण हे आम्हाला माहित नव्हतं. कुठच्या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थिती राहायची नव्हती, आम्हाला कधी बोलवलं नाही. त्यामुळे आमचे बरेचसे कार्यकर्ते स्वतःहून बुडले. ज्यांच्या बरोबर आम्हाला सन्मान मिळत नाही त्यांच्याबरोबर आम्ही कसं जायचं? ह्याच राजू शिंदेच्या नवरात्रीमध्ये मी गेलो असता, त्या आमदारबाई मला भेटल्या. एक मिनिट, मला म्हणायचं एफएसआयचं श्रेय कोणाचं? एफएसआय मी काय म्हणालो, या एफएसआयने या वाशी नगरामध्ये, या नव्या मुंबईमध्ये एवढा गोंधळ होणार आहे. कारण 6 मीटरचे रस्ते आहेत, 9 मीटरचे रस्ते आहेत, लोकांना आताच पार्किंगचा विषय आहे, गाड्या उभ्या करू शकत नाही. त्यांनी 3-3, 4-4 एफएसआयचं चाललं आहे. पूर्वी जो एफएसआय होता तो योग्य होता, शहराला पूरक होता, पण आता तो एफएसआय नाही. आणि हे म्हणतात की काय केलं, ज्या वेळेला इथे शिवसेनेची महानगरपालिका होती त्यावेळेला या ठिकाणी जनतेला हॉस्पिटल मिळालं, नाटक थिएटर मिळालं, यांनी काय 16 वर्षात दिला? ठीक आहे. या सगळ्या लढतीत एक रंजक व्यक्ती आपल्यामध्ये उपस्थित आहे. काय तुम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही असा तुमच्यावर आरोप होतोय आणि तुम्ही संदीप नाईकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहिलात. काय नेमकी तुमची मजबुरी? मी संदीप नाईकांच्या विरोधात शड्डू ठोकून नाही थांबलेलो आहे, मी गणेश नाईकांच्या विरुद्ध शड्डू ठोकून थांबलेला आहे. आता एवढे सगळे जे बोलतायत ना, यांना सगळ्यांना विचारा किती पक्ष बदलून आले. 5-5 वर्ष पक्ष बदलणारी लोक यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? प्रत्येक 5 वर्षांनी पक्ष चेंज करणारे लोक, यांना पक्षाशी देणे गेले नाही. यांना फक्त आपला परिवार, स्वतःचा स्वार्थ, यांना नेत्यांशी देणे गेले नाही, पक्षाशी देणे गेले नाही, यांना समाजाशी देणे गेले नाही. फक्त मी आणि माझा परिवार, याच्या पलीकडे यांना कळत नाही. रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत, डेव्हलपमेंटच्या बाबतीत आता ठीक आहे. एक मिनिट मी एफएसआयच्या पुढल्या मुद्द्याला जातो. रिडेव्हलपमेंट हा जो विषय आहे, आरोप केला जातो नवी मुंबईच्या बाबतीत की इथला पुनर्विकास पारिवारिक राजकारणामुळे अडलाय, असा आरोप आहे. या मुद्द्याला घेऊन बोला मडवी, एक सांगा, पारिवारिक राजकारणाचा मुद्दा जर तुम्ही मांडत असाल आणि पुनर्विकासाबद्दल जर बोलत असाल तर तुमच्या शेजारीच त्या फॅमिलीतले जे उमेदवार आहेत त्यांचे प्रवक्ते उभे आहेत. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मी आताही या ठिकाणी चॅलेंज करतो, जे सन्माननीय गणेश नाईक साहेब आहेत, त्यांच्या घरी एकाच टायमाला ते स्वतः मंत्री, त्यांच्या घरी मोठा मुलगा खासदार, छोटा मुलगा आमदार. मी या ठिकाणी त्यांना आव्हान करतो, केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक नवी मुंबईसाठी प्रोजेक्ट आणला असा दाखवा. मी माझी उमेदवारी पाठीमागे घ्यायला तयार आहे. गटर वॉटर मीटर
हे नगरपालिकेचं काम आहे. गटर मीटर वॉटर हे नगरपालिकेचं काम आहे. आणि राहिलं रिडेव्हलपमेंटचं, आमचे मित्र भरत नकाते साहेबांनी सांगितलं, जे गणेश प्रेम सोसायटीची रिडेव्हलपमेंट केली तिथल्या नागरिकांना जाऊन विचारा त्यांची काय फसवणूक केलेली आहे. 35% मागितले जात आहेत. साहेब थांबायचं काय, मी जो उमेदवार आहे, हा नाही अडचण नाहीये. आढळलं तरी एमके मडवी आढळलं तर थांबणारा माणूस नाही आहे. मला एवढंच म्हणायचं आहे, मी ऐरोली विधानसभेचा उमेदवार आहे. मी ऐरोली विधानसभेच्या बाबतीत बोलताना मी एवढंच, पुनर्विकास कोणामुळे अडला? नॅचरल या ठिकाणी गणेश नाईक साहेबांमुळे अडलाय. गणेश नाईक, बर. पुनर्विकास कोणामुळे अडला? पुनर्विकास हा संपूर्ण, तुम्ही सांगा, या नवी मुंबईचं नाव आहे ना, हे जसं राजसाहेब ठाकरे म्हणतात की हे नाईक मुंबई असलं पाहिजे होतं. हे नाईक मुंबई नाही, यांना आमदार घरातला, खासदार घरातला पाहिजे, पालकमंत्री घरातले, याच्या पलीकडे काय नाही. आता 10 वर्ष जे महाविकास आघाडीचे इथले उमेदवार आहेत, जर महायुती आणि महाविकासचा धर्म पाळायचा ना, तर जे महायुतीचे इथले उमेदवार आहेत त्यांनी ऐरोलीमध्ये जाऊन तिकडे महाविकासाच्या तिकडे जाऊन प्रचार करावा. विरोधामध्ये गणेश नाईक साहेबांच्या विरोधात, आणि तिथले जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी इथे येऊन मंदाताईच्या विरोधात, इकडे संदीप नाईकांच्या विरोधात येऊन करावा. आहे का त्यांची तयारी? कुणीही बोलावा. इथे 10 वर्ष त्यांनी कामं केली आहेत. मी मंदाताईंना विचारतो विथ ड्यू रिस्पेक्ट, काय काय त्यांनी कामं केलीत हा त्यांचा जाहीरनामा आहे. काय केली आहेत? माझ्या आदिवासी बांधवांसाठी भवन बांधले व लवकरच पक्की घरे देणार आहे. म्हणजे 10 वर्ष देणार आहेतच. एक मिनिट, सुशोभीकरण केलं. कसलं सुशोभीकरण केलं? दशक्रिया विधी शेडची उभारणी केली जात आहे. म्हणजे दशक्रिया विधी शेडची उभा करायला 10 वर्ष लागतात. गटरांची कामं केली, सुशोभीकरण केलं. अहो नगरसेवकाचं काम आहे, आमदाराची कामं. एखादा प्रकल्प आणला का? रोजगारांसाठी कोणी उत्तर द्यावं ह्याच्यावरती? यांनी द्यावं. ह्यांची नळावरती भांडणं आहेत. आम्ही 18 वर्ष एकनिष्ठ आहोत. आमचे विचार राजसाहेबांशी जोडलेले आहेत. आम्ही 100% विकास इथे करू शकतो. आणि गजानन काळे साहेबांचा जर तुम्ही बघितला की त्यांनी काय केलेलं आहे, साहेबांनी गेल्या 10 वर्षामध्ये काय काय केलं. हजारो कोटी रुपये सामान्य जनतेचे वाचवलेत. 8,000 कुटुंबांचे, सत्ता नसताना, कोणतेही संविधानिक पद नसताना, याच्यावरती कोणी उत्तर देऊ. पुनर्विकास कोणामुळे अडला? पुनर्विकास 100% ह्यांच्यामुळे अडलाय. पुनर्विकास या विषयावरती बोलेल. ऐरोली विधानसभेमध्ये आतापर्यंत आमदार कोण आहे आणि कोणत्या पक्षाचा आमदार आहे हे लोकांना माहिती नाहीये. मी एक गोष्ट सांगेल तुम्हाला, आतापर्यंत जेव्हा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अंकुश सखाराम कदम यांनी फॉर्म भरला तेव्हा भाजपला समजलं की आपला पराभव निश्चित आहे. म्हणूनच कुकर शिट्टी उभी राहिली. आतापर्यंत तुमच्या नीट समोर येऊन सांगितलं जातं आमच्या दोघांमध्ये भांडणं आहेत आणि लोकांना वेड्यात काढलं जात आहे. आणि हे जनतेला सगळ्यांना माहिती आहे. आणि कुकरला तर शिट्टी म्हणून उभं केलंय, लोकांच्या शिट्ट्या वाजणार आहेत. परिवर्तन हवंय. संभाजी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अंकुश सखाराम कदम शेतकऱ्याचा सुपुत्र ऐरोली विधानसभेमध्ये जाऊन परिवर्तन घडूयात यासाठी. कारण की या लोकांचे या नेत्यावरती हे आरोप करतात, हे त्यांच्या नेत्यावरती आरोप करतात. जनता याच गोष्टीला भडकले, जनता याच गोष्टीला वैतागले. विकासावरती कोणीच बोलत नाहीये. आज सर्वसामान्य कार्यकर्त्याला धमकवलं जातं. हुकुमशाही चालली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला धमकवलं जातं. ही आतापर्यंत चाललेली हुकुमशाही लोकांना नकोय. म्हणून स्वराज्य हवंय. ठीक आहे. पुनर्विकासाचा मुद्दा आहे. पुनर्विकास झाला का? आणि झाला नसेल किंवा असेल? पुनर्विकासाला जी गती म्हणतात आहे, विधायका झाल्यानंतर सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब असो किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असो, त्याच्यानंतर त्या विषयाला गती आलेली आहे. आता माझ्या मित्रांनी सांगितलं की DFSIच्या माध्यमातून त्या कालखंडामध्ये DFSI होता, परंतु अख्ख्या नवी मुंबईमध्ये एकच टावर होतं का? अख्ख्या नवी मुंबई त्यावेळेला J1 J2 लोकांच्या जीवाची पर्वा न करता त्यावेळेला स्लॅब पडत होते, लोक मरत होती. आमच्या C2 टाईपच्या कंपाऊंड मधील साधारण 40 ते 45 मालक आतापर्यंत मृत्यू त्यांनी घातलेला आहे. परंतु या ठिकाणी त्यांना विकास करायचा नव्हता, फक्त टाइम करायचा होता आणि टाइमपास मध्ये करायचा. आणि ताई ह्यांचा व्यक्तिगत विश्वास करायचा होता. आणि हे जे आम्हाला तत्व शिकवतात हे कालपर्यंत जर पक्षाचं काम करणार असतील तर आम्ही पक्षाच्या विचारांच्या बरोबर राहिलेलो आहोत. आणि हे व्यक्तिनिष्ठ आहेत, पक्षनिष्ठ नाहीत. पुनर्विकास कोणामुळे अडला? अडलेला यांच्यामुळेच अडलेला, जे सत्तेत होते. कोण होते? संदीप नाईक 100%. कारण काय? कारण त्या ठिकाणी मंदाताई आल्यानंतर 2.5 चालू झाला. तुम्ही म्हणलात गणेश नाईक जिंदाबाद. मी काय म्हणतो ते आमचे नेते आहेत. संदीप नाईक आहे त्यांच्याबरोबर. ते का कुठे सावत्र लोकांनी वाटोळा केला. हे
पुनर्विकास, नवी मुंबईमधील पुनर्विकासाचा विषय. आतापर्यंत एक मिनिट आतापर्यंत सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी फक्त FSIचं आणि कॉलनीतल्या पुनर्वसनाबद्दलच या ठिकाणी मतं मांडली. परंतु मी एक झोपडपट्टीचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी चौगुले साहेबांचा मी एक झोपडपट्टीतला प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे. सर्व पक्षीय लोकांनी आतापर्यंत झोपडपट्टीच्या बद्दल एकही शब्द किंवा झोपडपट्टीचा पुनर्विकास का झाला नाही याच्याबद्दल कुणीही एकाही नेत्यांनी बोललेलं नाही. परंतु मी चौगुले साहेबांचा आभारी आहे की त्यांनी या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी भरलेली आहे आणि चौगुले साहेब हे झोपडपट्टीमध्ये त्यांचं आयुष्य गेलेलं आहे. झोपडपट्टीतल्या ज्या काही समस्या असतात त्या त्यांना ज्ञात आहेत आणि म्हणून आम्ही सर्व फार मोठ्या संख्येने त्यांना या ठिकाणी आमचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये पाठवणार आहोत, जेणेकरून आमच्या झोपडपट्टीचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडून आमच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास होऊन आमच्या झोपडपट्टीमध्ये ऐशारे रोजगार आणण्याचा प्रयत्न चौगुले साहेब करतील हे आम्हाला 100% खात्री आहे. पुनर्विकास इथे सर्व टावरच्या बद्दल बोलण्यात आलंय, पण झोपडपट्टीमध्ये सगळे नेते आलेले आहेत. झोपडपट्टीबद्दल यांना दिसलं नाहीये. यांना गणेश नगर आणि संदीप नाईक फक्त टावरमध्येच दिसतो, झोपडपट्टीमध्ये दिसत नाही का? हे तिथं गणेश नाईक तिथं बेलापूर पट्टीमध्ये झोपडपट्टीमध्ये येतात मतं मागण्यासाठी, तेव्हा त्यांना झोपडपट्टी दिसत नाही का? फक्त टावर दिसतो. भरत नका त्याला गणेश टावर हे बोलतात. हे टावर यांना टॉवरच का दिसतो? यांना टावरच का दिसतो? कारण यांना टावरमध्ये राहायचं. यांचा बाप गणेश नाईक आहे, यांचा बाप गणेश नाईक म्हणून यांना टावर दिसतो. ठीक आहे आमचा उमेदवार अपेक्षा उमेदवार आहे विजयदादा चौगुले. हे परिवर्तन करतील, विकास करतील आणि मी सांगतो विकास बोलले आपण तुम्ही जो टावरचा मुद्दा घेऊन राहिले आता ऐका. आता मी तुम्हाला टावरच्या पलीकडे जाऊन सांगतो. दोन्ही ठिकाणी म्हणजे बेलापूर आणि ऐरोलीमध्ये दोन्ही भाजपचे उमेदवार आहेत आणि भाजपचे आमदार आहेत. परंतु आतापर्यंत जर आपण बघितलं तर कोरोनापासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आतापर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश दिला नाही. यावर दोन्ही आमदार बोलत नाहीत. ध्वजारोहण आणि 15 या दोन्ही गोष्टी, ध्वजारोहण जुन्या कपड्यावर येते. या दोन्ही नेत्यांना आपल्याला थोडीशी वाटत. गणेश नाईक दोन्ही गणेश नाईक भाजपचे मंदा ठिकाणी मंदा मात्र इकडे नाईक साहेब, गणेश नाईक साहेब बोलतो ना, गणेश नाईक साहेब नसतात. हे दोन्ही भाजपचे आहेत. परंतु आज झोपडपट्टीमध्ये जर आपण बघितलं नायकांचे सुपुत्र हे लोक नायकांचे सुपुत्र संदीप नाईक ऐका साहेब ऐका पहिले. आज जर तुम्हाला झोपडपट्टीच्या लोकांना थोडं तरी असेल, आज आपण म्हणतो की नवी मुंबईचा धरण आहे. अहो धरण कसलं? 1 तास फक्त पाणी येतो. 1 तास स्वतःचं धरण म्हणता तुम्ही. कुठं विकास आहे? यांना माझा साधा सोपा प्रश्न आहे. बोला सर. गणेश नाईक मंदा मात्रे जर एक वेळ त्याला जबाबदारी असं आपण धरलं, त्या नाईक कुटुंबातले संदीप नाईक यांचा प्रचार तुम्हाला नाईलाजाने करावा लागतोय, तेही त्याला तेवढेच महत्वाची गोष्ट साहेब प्रचाराचा मुद्दा नाही. महत्वाचा आहे की तुम्ही झोपडपट्टीच्या मुलाकडे लक्ष देणार का, की तुम्ही फक्त राजकारण करणार, हा प्रश्न. अरे मला तुम्ही सांगा, संदीप नाईक यापूर्वी आमदार नव्हते का इथे? ऐका मी काय म्हटलं, त्यांनी किती लक्ष दिलं? मला तुम्ही फक्त एवढं मी मुद्दा काय म्हणून राहिलो बघा, की महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ध्वजारोहण जर होते, आधुनिक शहर म्हटलेलं आहे. महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये साधं इंजेक्शन भेटत नाही. डॉक्टरने नेऊन दिलं की तुम्हाला बाहेरून इंजेक्शन आणावं लागते. हे माझा मुद्दा बघा तुम्ही काय असं. माझं म्हणणं तेच आहे नेते मडवी साहेब माझं म्हणणं तेच आहे. ज्यांना तुम्ही दोष देताय तीच मंडळी आज तुमच्या महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी घेऊन पुढे आलेलीत की नाही? मग तेवढेच ते दोषी नाहीत का? ते यापूर्वी इथं आमदार होते. हा प्रश्न तुमच्याकडे जुना आहे. बघा, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्याकडे कोणीही बंडखोरी केलेली नाही आहे. एक लक्षात ठेवा. आपण मला थोडंसं सांगताना वेगळं सांगताय. माझ्या ऐरोली विधानसभेमध्ये तुम्ही ऐरोलीत आहात बरोबर. संदीप नाईक कुठे आहेत? बेलापूरमध्ये. ते त्यांचा मी बोलू शकणार नाही. ते कुठे कुठे कोणत्या नावात जाणार मी एवढंच म्हणू इच्छितो. या ठिकाणी कठीण जात आहे का? कठीण नाही. मी ओपन बोलणारा माणूस आहे. राहिलं नाईक जर आमदार होते इथं तर इथल्या प्रश्नांना ते कारणीभूत नाहीत का? सगळेच मी सांगतो ना, ज्यांनी या ऐका ना जरा ऐका एक मिनिट ज्यांनी ह्या नव्या मुंबईमध्ये
गेली 25 वर्ष सत्ता उपभोगली, तो एकच परिवार होता. बाकीच्या जनतेला कळतंय. आणि राहिलं झोपडपट्टीच्या बाबतीत, जे कोणी बोलले साहेब, त्या झोपडपट्टीची अशी परिस्थिती करून ठेवली आहे, झोपड्या 500 झोपड्या उठवायच्या आणि त्या ठिकाणी एमआयडीसीच्या लोकांना, ते बिल्डर लोकांना, इंडस्ट्रीला विकायच्या आणि झोपडपट्टी लोकांना बेघर करायचं. तिथं कोण करतोय? तिकडे आमच्या ऐरोली विधानसभेमध्ये झोपडीच्या लोकांना, जी गौरगरीब आहे त्यांची घरं कोण तोडतोय? आता हे लोक हे घेऊन येतात, ते घेऊन येत आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे की मला या नवी मुंबईमध्ये 25 वर्ष ज्यांची सत्ता होती, आम्ही त्यांच्याकडेच बोट दाखवणार, कारण आम्ही सत्तेत नाहीये. याला जबाबदार कोण? नाईक परिवार. रिडेव्हलपमेंट हा विषय नवी मुंबईचा जुना झालेला आहे, पण लोकांची आज ही विधानसभेची निवडणूक आहे, महानगरपालिकेची नाहीये. हे विषय गटर वॉटर मीटर हे महापालिकेचे विषय आहेत. देशामध्ये महागाई एवढी झालेली आहे, देशामध्ये राज्यामध्ये महागाई एवढी झालेली आहे आणि या महागाईवर बोलणं गरजेचं आहे, कारण महागाई हा आवासून उभी आहे. 200 रुपयाचे 100 रुपयाची ना 200 रुपये महागाईचा मुद्दा. बरोबर. हा थोडक्यात चला, पुनर्वसनाचा मुद्दा मला संपवायचा आहे. पुनर्वसन हे ते म्हणतात हे जबाबदार, हे म्हणतात ते जबाबदार. मला या दोन्ही कार्यकर्त्यांचं वाईट वाटतंय. महाविकासवाले आणि महायुतीवाले एकाच घरातले, त्यामुळे त्यांना फक्त नाईक साहेब म्हणता येत आहे, कुठले ते त्यांना डिसाईड होत नाही. त्यामुळे जनता पण कन्फ्यूज झाली आहे की नक्की नाईक साहेब कोण, हे का ते. त्यामुळे हे आपापसात कोणी त्यांना हे करत नाहीये की हे वाईट की ते वाईट, हे बोलूच शकत नाहीत, कारण यांना कन्फ्यूज करायचंय लोकांना की आम्ही काय. ही संभ्रमाची अवस्था विकासाला आड आणलेली आहे. काय म्हणणं तुमचं? हा बोला. बघा, मी सर्वप्रथम एकच सांगेल की आज ही जी मंडळी आहे विकासाच्या धोरणावरती किंवा वाढलेले बेरोजगारी याच्यावरती बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही. फक्त याचा बाप काढ, त्याचा बाप काढ, कारण हे बाप चोरणारी मंडळी ही टोळी आहे आणि या गद्दारांना धडा शिकवायचा आहे. कारण आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये यांनी तोडाफोडाचं राजकारण केलेलं आहे, गद्दारी केलेली आहे आणि या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडी खंबीर आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये आमचे महाविकास आघाडीचेच उमेदवार इथे निवडून येतील आणि विकास जो काय आहे तो महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच होणार आहे. तुम्ही कोणाला गद्दार म्हणतायत? संदीप नाईक जे सत्तेमध्ये राहिले, जे सत्तेमध्ये आमच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये होते, ज्यांनी गद्दारी केली, ज्यांनी उद्धव साहेबांना खुर्चीवर उतरवलं, अशा लोकांना गद्दारच आम्ही म्हणणार आणि त्या गद्दारांना घरी बसून. काय ठरवून टाका, कोणामुळे नवी मुंबईचा विकास अडला? मी जरा 2 मिनिटं या ठिकाणी मी आपल्याला अभिमानाने सांगेल की नव्या मुंबईमध्ये नाईक कुटुंबाचं अस्तित्व असल्यामुळे ही नवी मुंबईमध्ये आजपर्यंत कोणत्याही धर्मामध्ये जातीपातीचं राजकारण झालं. मुंबईत दंगल झाली, ठाण्यात दंगल झाली, पनवेलमध्ये दंगल झाली, नव्या मुंबईत नाही झाली. नव्या मुंबईमध्ये माझा मुद्दा विकासाचा आहे नेते, माझा मुद्दा विकासाचा आहे. मला काय म्हणायचंय, बाबा नेते किती छान बोलतायत. नाईक कुटुंबाने त्यांच्या घरातल्या व्यक्ती व्यतिरिक्त तुम्हाला उमेदवारी द्यायला पाहिजे, आमदारकी. मी ह्या शहरामध्ये एका भाजीवाल्याचा मुलगा, रस्त्यावर भाजी विकणाऱ्याचा मुलगा आहे. मी या शहरामध्ये 3 टर्म निवडून आलोय, 3 टर्म निवडून आलो आणि 2 टर्म मी उपमहापौर झालेलो आहे. आज हे बोलतायत ना 25 वर्ष काय केलं. अहो 25 वर्ष तुम्हीच निवडून दिलं, तुम्हाला त्या टायमाला पटत होतं आणि हे बोलतात यांना 21 दिवसात ब्रेन वॉश झालं. महापौर कुठल्या पक्षात होता? अहो 5 वर्ष आम्ही राहिलो. महापौर कुठल्या पक्षात होता? आमच्याच पक्षाचा होता. कुठला पक्ष? कुठला पक्ष? आमच्या पक्षाचा होता. आम्ही त्या टायमाला त्यावेळेस आम्ही राष्ट्रवादीत होतो, राष्ट्रवादीचाच महापौर होता, राष्ट्रवादीचा महापौर होता. मी पुन्हा एकदा सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचाच महापौर होता आणि हे सगळे आम्ही एका राष्ट्रवादीमध्ये होतो. त्या टायमाला हे नाईक साहेबांच्या विरोधात बोलतात, पण यांचं भाषण असं सुरुवात व्हायचं, माझे गॉडफादर गणेश नाईक. अरे बापरे, हे बोलायचे गॉडफादर गणेश नाईक. आणि आता बोला काय म्हणायचंय? सर्व गोष्टी आता चाललेत ना, विकासाच्या बाबतीत तुम्ही प्रश्न विचारा आणि सर्वाला चान्स. बरं ठीक आहे, विकास माझा झाला, भरपूर आरोप प्रत्यारोप झाले. माझा पुढला मुद्दा आहे ब्रेक नंतरचा, गावठाण विस्तार. बोला. आज आपण पाहतो
की गावठाण विस्तार आता नेते कोण होते 25 वर्ष आता परत सांगायची गरज नाही. त्या कालखंडामध्ये ह्यांना हे जे पक्षांचं सांगतात ना विचार एकनिष्ठ नव्हते, तर पक्ष तिकीट देतं, एबी फॉर्म पक्ष देतो, व्यक्ती देत नाही. एखाद्या पक्षाच्या विचारधारावरती एबी फॉर्म मिळाल्यानंतर माणूस नगरसेवक आमदार खासदार बनतो. परंतु 25 वर्ष बाळासाहेबांनी विश्वास दाखवला, पवारसाहेबांनी विश्वास दाखवला. परत 2019ला काहीतरी होणार म्हणून हे भाजपमध्ये गेले सगळे घेऊन. 2020ची योगायोगाने महानगरपालिकेची निवडणूक लागली नाही आणि ती निवडणूक लागल्यामुळे 2024ला परत हे लोक आघाडीमध्ये म्हणजे. आणि ह्याच्यामुळे या लोकांना इतर कामं करण्यामध्ये फुरसत नव्हती आणि त्यामुळे गावठाण विस्तार गावातल्या लोकांना ग्रही धरला आणि त्या गावं बकाल करण्याचं काम या लोकांनी केलं. पालकमंत्री होते, खासदार होते, आमदार होते, महापौर होते, आमचे मित्र उपमहापौर होते. तरी तुम्ही म्हणतात गणेश नाईक जिंदाबाद. मी बोललो नाही. ऐका ना, बोलतो ना, मी या विषयावर नाही बोललो. हे सर्वश्रुत आहे की गणेश नाईक आणि मंदा मात्रेंमध्ये पटत नाही. आमच्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि दोन्ही आमचे आमदार होणार आहेत. परंतु तुम्ही 25 वर्षाच्या गावठाणाबद्दल विचारला विषय, पण तत्कालीन त्या काळात दुसऱ्या पक्षात होते. त्यावेळेला एका वेळेला व्यक्ती एक तोच होता. मी तेच सांगतो तुम्हाला. तोच होता. हा, म्हणून तुम्हाला मी परत सांगतोय, गावठाणामध्ये गावठाणाचा विस्तार आणि गावातल्या लोकांचा विचार, जे प्रकल्पग्रस्त आहे त्यांना न्याय देण्यात आलेला नाही म्हणून यांना लोक जागा दाखवतील. जे आमच्या या ठिकाणी आहे. मंदाताईंनी दिला ना गावाचा विस्तार. सगळ्यात पहिला बेलापूर गावाला गणेश नाईकांनी नाही दिला म्हणून तर आज तुम्हाला त्यांच्या गावामध्ये गणेश नाईकांनी दिला नाही. मला एक म्हणायचं आहे की प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वतःला बोलतात, कैवारी बोलतात, परंतु आता जेव्हा त्यांची नाव जाहीर झालं, हे साधे प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील साहेबांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी सुद्धा तिथे गेले नव्हते. परंतु आमचे नेते जेव्हा त्यांना जाहीर झालं, नामांकन त्यांचं नाव जाहीर झालं, पहिलं जाऊन त्यांनी दिबा पाटील साहेबांचा आशीर्वाद घेतला. गेले 15 वर्ष, 10 वर्ष, 25 वर्ष हे सत्ता उपभोगतात आहे. जेव्हा जेव्हा यांना प्रकल्पग्रस्तांची मतदानाची गरज पडतात तेव्हा हा फक्त जीआर ते लोकांच्या तोंडी मारतात, परंतु कोणताही जीआर तो अंमलात अजून आलेला नाहीये. प्रकल्पग्रस्तांचे नेते फक्त सन्माननीय गजानन काळेसाहेब त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं आहे, बॉन्ड पेपरवरती लिहून दिलेलं आहे, जर त्यांचा तो गावठाण विस्ताराचा प्रश्न मिटला नाही तर त्यांनी आमच्यावरती 420चा गुन्हा दाखल करणारा हा महाराष्ट्रातला माझा एकमेव नेता आहे. गावठाण विस्तार. आज जर गावठाणाचा विस्तार पाहता, सरासरी जे गावठाण क्षेत्र आहे त्यातील बऱ्याच गाववाल्यांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावाने ते सिडकोला विकलेल्या गेल्या आहेत. बरोबर, आजही गाववाल्यांचा जसं पाहिजे गावठाणचा विस्तार तसा झालेला नाही. कोण जबाबदार आहे याला गणेश नाईक साहेब जबाबदार आहेत. तुम्ही गणेश नाईक साहेब जबाबदार आहे. ऐरोलीत जाऊन तुम्ही प्रचार करणार आहात त्यांचा. आम्ही गणेश नाईक साहेबांचा प्रचार करणं शक्यच नाहीये. मग तुम्ही संदीप नाईक पण तेवढे जबाबदार आहेत त्याला. संदीप नाईक आहे स्वतःला प्रकल्पग्रस्तांचे नेते म्हणवतात. संदीप नाईकांचा विषय आहे बेलापूर विधानसभा आणि ऐरोली एकाच महाराष्ट्र काँग्रेस कमिटीनं जो निर्णय घेतला त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे काँग्रेसच्या भलेही तुमच्या मतदारांचा विकास त्या माणसाने केला नसेल तरी प्रचार करणार. महाविकास आघाडीचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी घेते आणि त्यांचा निर्णय हा आम्हाला बंधनकारक आहे. हात बांधले तुमचे? नाही, हात नाही बांधले. महाविकास आघाडीचे मजबुरी साहेब, आम्ही मडवी साहेबांना निवडून आणणार या ठिकाणी आम्ही पक्क सांगतो. माझा प्रश्न गोंधळात टाकणार आहे. बघा, ऐका, आम्ही या ठिकाणी भूमिपुत्र आहोत आणि भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरं गेली 30 वर्ष या नाईक परिवारांनी तशीच थांबवून ठेवलेली आहेत. काही काम केलेलं नाहीये. उलट आमच्या गरजेपोटी आता माझे वडील, त्यांना 3 मुलं, मला 2 मुलं, माझ्या भावाला 2 मुलं, आमचा पूर्वजांपासून असलेलं घर छोटा गरजेपोटी बांधलेलं घर कोण तोडायला लावतोय नवी मुंबईमध्ये? मी ओपनली बोलतो, नाईक परिवार आमच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांची भूमिपुत्रांची घरं हे तोडायला लावतायत. नाईक म्हणतात आम्ही भूमिपुत्र. कसले भूमिपुत्र? जर भूमिपुत्र असलेच ना तर 25 वर्षामध्ये सगळी सत्ता यांच्या घरी असताना आमच्या भूमिपुत्रांचा प्रश्न मिटवला. महाविकास आघाडीचा धर्म म्हणून तुम्ही इथं अपील कराल का
की बेलापूर मतदारसंघात संदीप नाईकांना मतदान करा. साहेब, आपण भूमिपुत्रांचा प्रश्न विचारला, त्या प्रश्नावर मी बोलतोय. मी तुम्हाला सांगतो, ह्या ऐरोली विधानसभेमध्ये या ठिकाणी मशाल पेटणार आणि पहिल्यांदा भूमिपुत्रांचा प्रश्न, झोपडपट्टीचा प्रश्न, बेलापूरमध्ये तुतारी वाजणार. तिथे काय वाजणार मला माहिती नाही. माझी मशाल वाजणार, मशाल पेटणार. अडचण आहे त्यांची. बोला. गावठाण विस्तार, गावठाण विस्तार, गावठाण विस्तार. या ठिकाणी आमच्या नेत्यांना गणेश नाईक साहेबांची सूनबाई पहिली गोष्ट तिने पहिली गोष्ट गणेश नाईकांचं नाव गणेश नाईक साहेबांची सूनबाई वर्षाताई नाईक नगरसेविका असताना दरबारमध्ये बोलले की साहेब, आमच्या गावामध्ये गरजेपोटी बांधलेली घर आहे, बिल्डिंग तुम्ही तोडतात असे गावाला बोलतात. स्वतःची सूनबाई बोललेली आहे दरबारमध्ये. या सूनबाई वर्षाताई नाईक यांनी बोललेल्या की आमच्या भूमिपुत्रांच्या बिल्डिंग घरं गणेश नाईक परिवार तोडतोय. ऐरोलीत ठरलं मशाल, मशाल. बेलापूरमध्ये ठरलं तुतारी. मला माहित नाही. खरं तर या नव्या मुंबईचं डेव्हलपमेंट ज्यांनी कोणी केलंय ते दुनिया बोलते. हे पण बोलून थकलेत नव्या मुंबईचे शिल्पकार. नव्या मुंबईचे शिल्पकार हे बोललेले हे तर गॉडफादर. दुसरी गोष्ट ऐका, गावठाण विस्तार, गावठाण विस्तार, गावठाण विस्तार. नेत्यांची मजबुरी आहे, त्यांना कुणाबरोबर राहायचं किंवा नाही. पण एक सामान्य शिवसैनिक, सामान्य कार्यकर्ता किंवा जो तळागाळाचा माणूस आहे, जो महाविकास आघाडीच्या पाठी आहे, नवी मुंबईमध्ये ऐरोलीमध्ये गणेश नाईक असू दे, बेलापूरमध्ये संदीप नाईक असू दे, पण इथे बेलापूरमध्ये महाविकास आघाडीचा कार्यकर्ता बाळासाहेब ठाकरेंचे जे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत ते आपले संदीप नाईक यांना मतदान करतील. त्यांची मजबुरी नाहीये, त्यांना पैशाची गरज नाहीये, त्यांना कुठे जायचं नाहीये. संदीप नाईक यांच्या पाठीशी उभे राहणार. काय म्हणणं आहे? बोला. आमचं एक म्हणणं आहे की हा विषय आहे ना, हा विकासावरती घ्या. गावठाण विस्तार, गावठाण विस्तार. फक्त इकडे जो चाललंय ना, इकडे काय चाललंय, नाईक कुटुंब, नाईक कुटुंब, नाईक कुटुंब, हे सोडून द्या ना. याचा अर्थ एक लक्षात घ्या की नाईक कुटुंबावरती फक्त बोलू नका, दुसरे पण विषय घ्या. बरं, गावठाण विस्तार, गावठाण विस्तार. कोपऱ्याला गुळ आहे, गावकऱ्यांच्या कोपऱ्याला लावलेला गुळ आहे. गावठाण विस्तार हा फ्री होल्ड, हा पण आम्हाला लावलेला कोपरा लावलेला गुळ आहे. गावठाण विस्तार. माझं म्हणणं असं आहे साहेब की जर गणेशजी नाईक साहेब ते बोलतात की आम्ही आगरी कोळ्यांचे नेते, बरोबर, जर 25 वर्ष त्यांनी सत्ता उपभोगली, तुम्ही थेट म्हणा ना, तुम्ही थेट म्हणा. माझं म्हणणं एवढंच आहे, 25 वर्ष सत्ता होती तर त्याच्यामध्ये ते या आपल्या इकडचे. बोला साहेब. गावठाण विस्तारापेक्षा सुद्धा नवी मुंबईमध्ये ऐरोली विधानसभा असेल किंवा बेलापूर विधानसभा असेल, इथे असंख्य असे प्रश्न आहेत जे आम्ही काहीतरी कर नवी मुंबईकर या चळवळी माध्यमातून जाणून घेण्याचा प्रश्न केला होता. याच्यामध्ये असंख्य तरुण बेरोजगार आहेत. इकडच्या भूमिपुत्रांसाठी किंवा प्रकल्पग्रस्तांसाठी गणेश नाईक साहेबांनी की इकडच्या स्थानिक आमदारांनी असे कुठले प्रकल्प आणले की तरुणांची बेरोजगारी हटावी, असं कुठलं कार्य इकडच्या स्थानिक आमदारांनी केलेलं आहे, हा प्रश्न आहे. इकडच्या युवतींसाठी, इकडच्या महिलांसाठी, इकडच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी स्थानिक आमदारांनी काय केलेलं आहे, असे कुठले प्रकल्प इथे आणलेले त्याच्या प्रश्नाचं उत्तर. मला असं म्हणायचं आहे, माझे मित्र राजू शिंदे बोलले, आतापर्यंत त्यांनी नव्या मुंबईचे शिल्पकार म्हणून त्यांना प्रमोट केलं. आम्ही शिल्पकार वगैरे म्हणून नव्या मुंबईचे गणेश नाईक शिल्पकार म्हणत होते. मग आता 15-20 दिवसात असं काय झालं की ती शिल्पकार नाहीत म्हणतात? असं काय झालं? आणि 15-20 वर्ष मध्ये आणि आम्ही ऐका ते आम्ही म्हणत नाही, ते म्हणत होते. दुसरी गोष्ट ऐका, आम्ही गणेश ऐका ते फक्त गणेश नाईकांना दिलेली लावलेली पदवी, एक लावलेली पदवी होती त्यांनी. दुसरी अशी 15-20 दिवसामध्ये असं कोणता हे झालं की त्यांना पवार साहेबांचे विचार घरोघरी पोचवायचे होते. गावठाण विस्तार असं हे म्हणतात आहे, दोघही नेते प्रकल्पग्रस्त आहेत. किती वर्षांनी सत्ता भोगली आहे आणि हे खरंच स्वतःच्या स्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षात जात आहे. आता घाईघाईमध्ये जो गावठाण विस्तार प्रकल्पग्रस्तांचा GR काढला आहे, ती क्लस्टर योजना यांना मान्य आहे का? मान्य नाही आहे. प्रकल्पग्रस्ताचे नेते सुधाकर पाटील स्वतः आमच्या
25 वर्षांचा विकास का अडलाय तर टक्केवारीमुळे अडलाय, या दोघांच्या टक्केवारीमुळे अडलाय हे नवी मुंबईकरांना सर्वांना माहित आहे. आणि आता जे आमचे प्रश्न आहेत ते हे उचलतायत, ते उचलतायत. जे आमचे प्रश्न आहेत ते आपापसात हे लोक म्हणतात नाईक साहेब, पण नाईक साहेबांचं नाव घेत नाहीत. कुठले नाईक साहेब? हे परिवारातच आपापसात चर्चा आहे. आम्ही आम्ही प्रश्न उचलतो आणि आमचे प्रश्न हे मांडतायत आणि हे मांडतायत. त्यामुळे जे उत्तर मिळणार आहे ती जनता देणार 20 तारखेला मतदानातून. माझा पुढला मुद्दा आहे नेते, शहर विकसित झालं, चकचकीत इमारती झाल्या, पक्के रस्ते झाले, असं एक वेळ आपण म्हणलं तर इथल्या सुविधांवरचा म्हणजे पायाभूत सुविधांवरचा भार देखील वाढलेला आहे. पायाभूत सुविधा त्या प्रमाणात विकसित झाल्या का? पायाभूत सुविधा तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विकसित झाल्या का? बोला. सर्वप्रथम आता तुम्हाला एक गोष्ट निदर्शनास आणून देतो. 2002-03 पायाभूत सुविधांबद्दल विषय म्हणून सांगतो. 2002-03 साली या ठिकाणी ज्या वेळेला मी सभागृहात होतो, महानगरपालिकामध्ये जे बहुउद्देशीय इमारत असतील, हॉस्पिटल रिझर्व्ह प्लॉट असतील किंवा भूखंड असतील, वेगवेगळ्या प्रकारचे शाळाचे भूखंड असतील, अशा सगळ्या त्या काळामध्ये 32 प्लॉट ह्या लोकांनी बीओटीच्या नावाखाली विकण्याचा घाट आणलेला होता. त्यावेळेला महापौर कोण होते, परंतु मी सत्तेत असताना सुद्धा मी त्या गोष्टीला विरोध केला, कारण मला कल्पना होती या गोष्टीची येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. बीओटी म्हणजे काय, तुम्ही एखाद्या आपल्याला पार्टनरशिपमध्ये तो प्लॉट देऊन टाकायचा आणि तो तुमचा पार्टनर बनणार. त्यावेळेला पार्टनर होण्याची क्षमता कोणाची होती? सत्तेत असणाऱ्यांची होती. परंतु ही स्वतः त्या गोष्टीला विरोध केला आणि त्या कालखंडामध्ये त्यावेळेला पटलावरती आलेले 32 विषय तत्कालीन आपला आयुक्त साहेब होते मधुकर कोकाटे साहेब, सभागृहामध्ये आलेला प्रस्ताव त्यांनी मागे घेतला, कारण मी त्याला एक पत्र विजिलन्सला दिलेलं दिल्लीला की संबंधित या ठिकाणी 100 कोटीचा भ्रष्टाचार होणार आहे. परंतु ते बंद झालं आणि आज तुम्ही सगळे लोक पाहू शकता नव्या मुंबई शहरामध्ये कमीत कमी 250 ते 300 प्लॉट त्या ठिकाणी महानगरपालिकेने स्वतःच्या पैशाने बांधकाम केलं आणि त्या लोकांसाठी उपलब्ध आहेत. अनेक बहुउद्देशीय इमारत असतील, हॉस्पिटल असतील, शाळा असतील, परंतु हाही त्याचा भाग आहे. त्यावेळेला त्या कालखंडामध्ये भ्रष्टाचार करायचा होता. पायाभूत सुविधा सगळ्या झाल्या व्यवस्थित. मूलभूत सुविधामध्ये यांनी जे त्रुटी केलेल्या आहेत पाण्याच्या संदर्भामध्ये आताही तुम्ही पाहू शकता. हो बरोबर आहे. पायाभूत सुविधा तुम्हाला कल्पना नसेल, आमचे उपमहापौर साहेब होते त्यावेळेला आमच्या साथीला, त्यांनी मदत केली. परंतु आज तुम्ही पाहू शकता. हो बोलतो, तुमचं ओशी बघा पहिली, लोकांची दिशाभूल करू नका. ओशी द्या लोकांना. ऐरोली घनसोली मध्ये आजही लोकांना पाणी मिळत नाही. आजही नवी मुंबई शहरामध्ये कट आहे, कट पाणी. आज पण आठवड्याला 1 दिवस कट होत होतं पाणी. या लोकांनी स्काडा, त्या कालखंडामध्ये स्काडा म्हणून एक कंपनीला काम दिलेलं पाणी नियोजन करण्यासाठी आणि त्याच्यावरती करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला. लोकांची दिशाभूल करण्याचं काम करण्यात आलेलं आहे. व्यवस्थित मिळत नाही, पाणी मिळत नाही. ऐरोली घनसोली आणि झोपडपट्टी विभागामध्ये वाईट परिस्थिती आहे. आमचे मित्र डेव्हलपमेंटच्या बाबतीत बोलले ना तुम्ही. पहिली गोष्ट, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर स्वतःच्या पालखीच्या मालकीचा डॅम जर कोणाचा असेल तो आमचा आहे, नवी मुंबई महानगरपालिका. ज्यावेळेस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो त्या टायमाला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी RR पाटलांना सांगितलं जो कोणाला तरी द्या, ठाण्याला द्या, पनवेलला द्या, अन्य कोणाला द्या. परंतु त्यावेळेस कोणी पाणी घेण्याचं, धरण घेण्याचं धाडस दाखवलं नाही. आणि त्यावेळेस तत्कालीन महापौर, तुम्ही तर फाडले होते, फाडले होते आणि त्यावेळेस RR पाटलांच्या सांगण्यावरून संजीव नाईक, तत्कालीन महापौर संजीव नाईक यांनी तो डॅम घेण्याचं काम केलेलं आहे, ज्याच्यामुळे आज आमच्या नवी मुंबईकरांना 2020 सालापर्यंत मुबलक पाणी मिळायचं. पण 2020 नंतर या ठिकाणी सत्तेचा गैरफायदा घेऊन सदरचं पाणी ठाणे, कल्याण, डोंबिवली इथे वळवण्यात आलं. पर्यायी आज आम्हाला 4 वर्ष झाले पाण्यामध्ये टंचाई आहे. यांनी आम्हाला, आणि दुसरी गोष्ट, घनसोली पाणी येतं. कोण बोललं?
आजच्या तारखेत नाही येत, 2020च्या अगोदर येत होतं. आता आमचं पाणी पळवण्यात आलं ठाण्याला. कुठे पळालं? आमच्या विरोधकांनी. हे बघा यांनी जे सांगितलं ना की मोरबे धरण यांनी घेतलं, साहेब कुठे बोलतायत. त्यावेळेस सभापती मी होतो, कमिटीवर होते आणि तो धरण घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सभापती म्हणून शासनाला ज्यावेळी GR पाठवला आम्हाला घ्यायचं आहे, त्यावेळी MK मडवीचा त्या ठिकाणी सिग्नेचर आहे, या परिवाराची सही नाही आहे. हे खोटे बोलतायत. आणि तुम्हाला सांगतो, एक मिनिट, पाणी कोणी पळवलं? पाणी कोण पळवतोय कोण नाही पळवत तुम्हाला मी सांगू इच्छितो. की सभापती म्हणून त्या ठिकाणी MK मडवीची सही. आणि ज्यावेळेस हा प्रस्ताव ज्यावेळी महासभेत आला त्यावेळी तत्कालीन महापौर संजीव नाईक साहेब प्रस्ताव आल्याच्यानंतर सभा याच्यातून पीठासीन अधिकारी उठून गेल्याच्या नंतर रमाकांत मास्तर तिथे बसले पीठासीन अधिकारी आणि त्यांनी प्रस्ताव पास केला. हे खोटे बोलतायत, त्यांनी नाही घेतलेला आहे पाणी. आज बघा पाण्याचा जो प्रश्न निघालाय, गेल्या 8 वर्षापूर्वी झोपडपट्टी भागामध्ये सुद्धा 24 तास पाणी मिळत होतं. परंतु या 8 वर्षाच्या पूर्वी काही जे पालकमंत्री होती त्या पालकमंत्र्यांनी ठाण्याला पाणी पळवण्याचं काम केलं. तो कोण पालकमंत्री आहे याचा जो जबाब याचा विचार आहे ते भाजपवाल्यांना विचारा. कोण पालक? भाजपवाल्यांना विचारा. आता नाही, आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना विचारा कुणी ठाण्याला पाणी नेलं. हे त्या लोकांनी केलंय. आम्ही कुणाचं नाव घेण्यापेक्षा मुख्यमंत्री महोदयांना विचारा की नवी मुंबईचं हक्काचं पाणी हे ठाण्याला कुणी वळवलं हे तुम्ही विचारा. पाणी अजून हे सांगतात की आम्ही मुबलक पाणी पुरवठा नवी मुंबईमध्ये केला आहे, पण अजूनही काही कॉलनीमध्ये 1 तास पाणी येतं. झोपडपट्ट्यामध्ये पाणी काही झोपडपट्ट्यांमध्ये तर पाणी येत नाही. राहुल नगरमध्ये पाणी येत नव्हतं. आमच्या काळे साहेबांनी आम्ही आंदोलन केल्यानंतर तिथे पाणी आलं. यांनी सांगावं की कुठे पाणी येतं आणि कुठे मुबलक पाणी. तुर्बे आणि इंदिरानगर आणि ह्या बाकीच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत तिथे 4-4, 8-8 दिवस पाणी येत आहे. कसलं नियोजन केलंय? एक मिनिट. सगळ्यात पहिलं तर 21व्या शतकातली ही नवी मुंबई महानगरपालिका आहे आणि आज पण आपण काय अन्न आणि पाणीवरती आपण बोलायची ही लाजिरवाणी बाब आहे साहेब. 21व्या शतकात पाणी येत नाही, काय केलंय मग इथल्या स्थानिक नगरसेवकांनी? मला म्हणायचंय आता आमदारकीची आहे ना मूलभूत एक मिनिट मूलभूत गरजा बोलत होते ना. आता वाशीमध्ये गार्डनमध्ये एक लहान मुलगा 4 का 5 वर्षाचा मुलगा होता, गार्डनमध्ये पाण्यामध्ये बुडून मेला. कसली पायाभूत सुविधा कसली दिली मग इथे? ठीक आहे, काय करतात आज पाण्यावरती बोलतायत. जेव्हा धरण होतं तेव्हाची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या याचा पण विचार करावा. धरण हे उशाशी कोरड पडले घशाशी अशी व्यवस्था आहे. जर झोपडपट्टीमध्ये पाणी नसेल, मला वाटतं गणेश टॉवरमध्ये 24 तास पाणी असेल. आघाडीमध्येच भांडणं चाललेत. मी जनता याच गोष्टीला वैतागले की आघाडी एकमेकांसोबत बांधते. आताचे नेते विसरलेत की आम्ही कोणाचा मफलर घातलाय. नेत्यांना विचारलं पक्ष कुठला तर ते मफलरकडे बघतात आणि पक्षाचं नाव सांगतात. ही व्यवस्था आज ऐरोली विधानसभेची झाली आहे. परिवर्तन होणार, परिवर्तन घडणार आणि अंकुश सखाराम कदम नक्की आमदार. मी काय म्हणते साहेब, हे आमदार आहेत, गेली 10 वर्षे आपल्या विभागात सत्ता उपभोगतात. यांच्यासाठी विकास म्हणजे एखाद्या बिल्डिंगचा पुनर्विकास, त्यातून मिळणारी टक्केवारी. परंतु तुम्ही जो विषय मांडला की सामान्य लोकांचे प्रश्न सुटले आहेत का, परंतु सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरती उतरून वेळोवेळी आंदोलन करतो. माझ्या विभागात, जुईनगर विभागात आम्ही पाण्यासाठी आंदोलन केलं. माझ्या नेरूळ अख्ख्या नवी मुंबई विभागात पाण्याचं जे फक्त निवडणूक आली की मोरबे धरण घेऊन हे लोक मतदान मागतात, परंतु त्याच्या पुढेही अजून विकास व्हायचे. रस्ते खचलेले आहेत, रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत. हा विकास झालेला नाही, फक्त यांचा घरचा विकास झालेला आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी जे प्रस्थापित आहेत त्यांना माझा एकच प्रश्न आहे की आपला पक्ष ठरवा, आपला नेता ठरवा आणि आपलं विकासावर जे चाललंय त्या विकासावर बोला. काल आमचे नेते, मनसेचे शहराध्यक्ष आणि इथले स्थानिक उमेदवार गजानन काळे साहेबांनी दोन्ही बेलापूर विधानसभेचे उमेदवार आणि ऐरोली विधानसभेचे उमेदवार यांना खुल्या चर्चेमध्ये बोलवलं होतं आणि त्या खुल्या चर्चेसाठी आलं नाही. त्यांना आवाहन केलं होतं की 10 वर्ष या प्रस्थापितांनी काय केलं या जनतेला उत्तर द्यावं. आरक्षित पाणी येतो, आरक्षित पाणी. हे बघा, एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा. हो थांबा एक मिनिट. माझं ऐकून घ्या. एक मिनिट. आता बघा, एक मिनिट. मोरबे डॅमचा विषय सांगतात.
₹6.25 पर क्युबिक लिटरनी आमच्या घशात विठोडे डॅम यावेळी घातला होता आणि त्याच्या विरोधात याशिवाय युवकवर विठ्ठल मोरे गवाह आहे, अतुल कुलकर्णी गवाह आहे. आम्ही बसले आणि मोरबी डॅमचा आमचा परिसर होता. एक पायाभूत सुविधा हॉस्पिटल मागे हे बघा पायाभूत हॉस्पिटल अतुल तुकडे उभा आहे, त्यांना विचारा याचं काय योगदान आहे. खाली एखाद्या याचे लोकांना जिथे टक्कर मिळतात ते सांगा. मी विलासराव बोललो साहेब मला 10 मिनिट द्या, मला विषय सांगतो. 550 कोटी महापालिकेचे पडले होते. हे पुरे पैसे हा पुरेचे पुरे हे कंत्राटदार काम द्यायचे, कमिशन घ्यायचे, त्यामध्ये खाणार होते म्हणून हे पैसे तुम्ही डॅम घ्या. कोणी केला हे जो आता नक्की तिकडे तेच कोण? हे संदीप नाईक. संदीप नाईक. बरं पाणी येतं का तुमच्याकडे? आतापर्यंत पाण्याच्या बद्दल या ठिकाणी सर्वांच्या टावरमध्ये पाणी जातं, परंतु आमच्या झोपडपट्टीमध्ये पाणी येत नाही भैया. याच्याबद्दल तुम्हाला जरा याची सुद्धा जरा काळजी घ्यावी. इथल्या सर्व राज्यकर्त्यांनी मोरबे धरण या ठिकाणी मोरबे धरणाचा मोठा ढोल वाजवतात, परंतु झोपडपट्टीमध्ये आज सुद्धा त्या मोरबे धरणाचा एक थेंब सुद्धा पाण्याचा नाही. तुर्भेश्वर झोपडपट्टी रहिवासींना झोपडपट्टी रहिवासींना मुरबे धरणाचं पाणी नाहीये, बिलकुल पाणी येत नाहीये. एमआयडीसीचं पाणी येतंय ते 2 टाइम येतंय. माझ्या महिला माता भगिनी बेरात्री उठून पाणी भरतात आणि अवघ्या सत्यानाश केला असेल तर गणेश नाईकांनी आमच्या झोपडपट्टीचा सत्यानाश गणेश नाईकांनी केला. बरं नेते हा पाणी पळवल्याचा जो काही आरोप केला जातो काय नेमका तो? पाणी कोणाला पळवलेलं नाही यांना अर्धी माहिती आहे. पाणी मुबलक आहे, परंतु जो नियोजन आहे ते योग्य न झाल्यामुळे परिस्थिती निर्माण झालेली. कोण जबाबदार आहे? ज्यांच्याकडे सत्ता महानगरपालिका. नवी मुंबई महानगरपालिकेला जर भरमसाठ पाणी दिलं असेल तर ते पुण्य आहे माननीय श्री विलासराव देशमुख साहेब, RR पाटील या दोघांच्या पुण्यानं या ठिकाणी भरमसाठ नवी मुंबईला पाणी दिलेलं आहे. साहेब मैं आपको ये पूछ रहा हूँ कि महानगरपालिका का इलेक्शन है का विधानसभा का इलेक्शन है? मैं ये सवाल आपसे कर रहा हूँ. माझा प्रश्न तोच आहे, पण राहून हा पाण्याच्या मुद्द्यावर आमदारांनी बोलायला नको का? काका पाण्याच्या मुद्द्यावर आमदारांनी बोलायला नको? पहिला बोलतो विचारतो तुम्हाला, ही नवी मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन आहे का? नाही. महाराष्ट्राचा विधानसभेचं इलेक्शन आहे. विधानसभेमध्ये जे काम करणार आहेत त्याचा प्रश्न विचारा, फालतूक प्रश्न लोकांना विचारा. पाण्याचा प्रश्न आयुक्ताचं काम आहे. पाण्याचा प्रश्न जो आहे ना, पाण्याचा प्रश्न हा मूलभूत सुविधा झाला का? मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा महापालिका मूलभूत सुविधा या महापालिकेने द्यायला पाहिजे. हे जरी खरं असलं तरी मुंबईतलं नवी मुंबईतलं पाणी हे ठाण्याला पळवून नेलं गेलं आणि त्याच्याबद्दल आपल्या आमदारांनी काहीही केलेलं नाही, हा माझा ठाम आरोप आहे. कोण आमदार? मंदा म्हात्रे. मी नगरसेवक आहे. एक मिनिट मगातपासून सगळे बोलतायत. मगाशी तुम्ही विचारलं मूलभूत सुविधा या ठिकाणी मिळाल्या आहेत का? या ठिकाणी सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत, सर्व नगरसेवक होऊन गेलेले आहेत. माझं म्हणणं आहे त्यांनी उत्तर देताना विचारपूर्वक द्यावा. जर मूलभूत सुविधा तुम्ही द्यायला फेल झाला असेल तर इथून पुढे तुम्हाला निवडणुकीत उभं राहायचा अधिकार आहे का? तुम्ही जर तुमच्या वार्डातल्या लोकांना मूलभूत सुविधा दिल्या नाहीत मग तुम्ही निवडणुकीला उभे का? याचा अर्थ असा की महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्यांची सत्ता होती त्यांनी मूलभूत सुविधा दिलेल्या आहेत. आणि लक्षात घ्या, आमदार 25 वर्ष निवडून येतो, हा हवेत निवडून येत नाही, लॉटरी लागत नाही, लोक निवडून देतात, लोकांची कामं होतात. लोकांची कामं झाल्यामुळे या ठिकाणी आमदार निवडून दिला जातो. या ठिकाणी डिबेट जी चाललेली आहे ही फक्त आणि फक्त नाईक साहेब आणि नाईक साहेबांपासून स्टार्ट नाईक साहेबांपर्यंत एंड होणार. चलो वेळ संपला. मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो नवी मुंबईच्या जनतेला आणि खास करून ऐरोली विधानसभेच्या जनतेला की या ठिकाणी 20 तारखेला मशाल पेटणार आणि राहिलेले प्रश्न भूमिपुत्रांच्या गरजेपोटी बांधलेलं घरं ती कायमस्वरूपी केली जातील. मी आता शेवटचा महिलांचा प्रश्न नवी संपूर्ण महाराष्ट्रातील आज महिला सुरक्षित नाहीयेत आणि हे जे मिंदे सरकार आहे यांनी महिलांसाठी काही केले नाही. आज जर आपण पाहत आहोत त्यांना त्यांची जागा मंडळी आपण काय
नवी मुंबई जर सुशिक्षित असेल तर नवी मुंबईतल्या अनेक कंपन्या बाहेर जाण्याचा घाट कोणी घातलाय त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले. चला, काय विजयाचा लीड तुम्ही काय समोर ठेवताय? आमचा विजयाचा लीड आखाड्याने लोक सिद्ध करून दाखवता येईल. या ठिकाणी सर्वात महत्वाचं आता सांगितलं महिलांसाठी काय केलं नाही, तर या ठिकाणी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. कोणी विजयाचा लीड, विजयाचा संदीप नाईक 1 नंबरला 50 ते 40 हजार मतांमध्ये निवडून येणार आणि 2 यांचा उमेदवार हा 3 नंबरला असणार. 3 नंबर विजयाचा लीड काय असेल? विजयाचा लीड आमचा उमेदवार हा 1 लाख मतं घेऊन निवडून येणार. चला, हजाराची उड्डाणं, लाखाची उड्डाणं. मंडळी या सगळ्याच्या जर विकास झालेला आहे, नवी मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर नवी मुंबईची वाढणारी लोकसंख्या, वाढणारं इन्फ्रास्ट्रक्चर, या अनुषंगाने इथली विकासाची प्रक्रिया ही निरंतर सुरू राहणं फार आवश्यक आहे. चला बघूयात, ज्यांनी कामं केली असतील त्यांना मतदान मिळेल या कोणत्याही प्रकारची शंका नाही आणि तो आमदार निवडून येईल. यानंतर आज मी इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.